नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन काळे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। याच्यामध्ये मी सांगणार आहे महिला व बालविकास विभागची जी की आपली काही भरती चालू आहे, परीक्षिका अधिकारी याचा आता पेपर सध्या चालू आहे। त्याचा पेपर माझा 10 तारखेलाच संध्याकाळच्या शिफ्टमध्ये होता, 5 ते 7 हे तुम्ही हॉल तिकीट माझं बघू शकता। याच्यामध्ये 5 ते 7 हा माझा टायमिंगचा वेळ होता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का माझी एक्झाम कशी गेली आणि एक्झामचा म्हणजे दर्जा काय, कुठपर्यंत लेवल चाललेली आहे एक्झामची आणि एक्झाममध्ये सेफ स्कोअर काय असू शकतो, मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। तर सुरुवातीला आपल्याला परीक्षेमध्ये नवीन बदल झालेला आहे, तो असा आहे की आपल्याला प्रत्येक विषयानुसार म्हणजे 25-25 क्वेश्चन असे न येता त्यांनी टाईम स्लॉट ठेवलेला आहे आपल्याला 30 मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये ABCD असे 4 सेक्शन केलेले 30-30 मिनिटाचे असे टाईम स्लॉट ठेवून त्यांनी आपल्यासाठी टायमर लावून दिलेला आहे 30 मिनिटाचा। त्या 30 मिनिटामध्ये आपल्याला 3 विषयाचे 6-6 क्वेश्चन मिळतात आणि एका विषयाचे 7 क्वेश्चन, अशा प्रकारे आपल्याला 25 क्वेश्चन प्रत्येक टाईम स्लॉटमध्ये मिळतात। आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता 4 विषयापैकी आपण जर गणित बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर गणित बुद्धिमत्ता ही एकदम आपल्याला सोप्या लेवलची विचारल्या जात आहे आणि त्याच्यामध्ये गणित न विचारता फक्त बुद्धिमत्ता विचारली जाते। फक्त नंबर सिरीज त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार गणिताचा वापर करावा लागतो, ती विचारल्या जाते। नाहीतर बाकी व्यतिरिक्त टॉपिक सर्वच्या सर्व म्हणजे नंबर सिरीज पण हा टॉपिक रिजनिंगमध्येच येत असल्यामुळं सर्व काही टॉपिक हे रिजनिंगचे येते। त्याच्यामध्ये 25 पैकी 25 घेण्याची पूर्णपणे दाट शक्यता आहे विद्यार्थ्यांना, कारण रिजनिंग ही खूप सोप्या लेवलची येत आहे। आणि तिथून विचार केला मराठीचा तर मराठीमध्ये काही ग्रामरचे टॉपिकवरती पण प्रश्न विचारले जाते, जसं की समास असेल, विभक्ती असेल, असे आणि काही समानार्थी विरुद्धार्थी असे पण विचारले जात आहे। पण थोडेफार ग्रामरचे टॉपिक विचारले जाते, त्यांची व्याख्या विचारली जाते, त्यांचा कुठं उपयोग केला जाते हे पण विचारले जाते। त्याच्यामुळं ते थोडंफार जर तुम्ही वरून जरी ग्रामरचं करून गेला मराठी तर ते भरपूर एकदम फायदेशीर होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये मार्क मराठीमध्ये पण मार्क जवळजवळ घेण्याची चांगली शक्यता आहे। जवळजवळ विद्यार्थी जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर 22-23 अशा प्रकारे मराठीमध्ये पण तो मार्क स्कोअर करू शकतो। तिथून राहिला विषय इंग्लिशचा, तर इंग्लिश बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांची म्हणजे चांगल्या लेवलची इंग्लिश नसल्यामुळे त्यांना इंग्लिश अवघडच जाते। पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश बऱ्यापैकी चांगली झाली आहे तर त्यांचे पॅराजंबलचे 3-4 क्वेश्चन जे येते ते एकदम सोपे असतात आणि पॅराग्राफ पण एकदम सोपा असतो। त्याच्यामुळं ह्या क्वेश्चनचे मार्क तर त्यांचे सहसा जात नाही, गेले मार्क तर त्यांचे 1-2 मार्क याच्यामध्ये आपण ग्रामरमध्ये जाऊ शकते ना, काही 1-2 व्हॅकॅब्युलरीने जर आल्या तर अशा प्रकारे 20 क्वेश्चन मला तरी वाटतं ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे, कारण अभ्यास झालेल्यांचंच याच्यामध्ये सिलेक्शन होतं। कारण एवढे फॉर्म आले, जवळजवळ 9-10 शिफ्टमध्ये आपल्या परीक्षक अधिकाऱ्याचा पेपर आहे। त्याच्यामुळं ज्यांचा अभ्यास आहे चांगला आणि त्यांना चांगला स्कोर येऊ शकतो, हुशार विद्यार्थ्यांचंच याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं, असं तरी मला व्यक्तिगत वाटतं। आणि अजून राहिला विषय आपला गणित बुद्धिमत्ता झालं, इंग्लिश झालं आणि GS मध्ये आपले 5 ते 6 क्वेश्चन हे करंट बेस्ड विचारले जातात आहे आणि बाकी क्वेश्चन 10 ते 15 क्वेश्चन मला तरी वाटलं बाबा आपले GSचे रिलेटेडचे हिस्ट्री असन, पॉलिटी असन, इकॉनॉमिक्सवरती पण काही क्वेश्चन आहेत। त्याच्यामुळं ते क्वेश्चन मला तर वाटतं ज्यांनी बऱ्यापैकी चांगला GSचा अभ्यास केला आहे, कंबाईनची परीक्षा दिली ज्यांनी, त्यांच्यासाठी एकदम सोपं जाणार। ज्यांनी म्हणजे कंबाईन ग्रुप बीसाठी बाबा प्रीसाठी किंवा तयारी केली होती, त्यांचं बऱ्यापैकी GSची चांगल्या प्रकारे रिव्हिजन झाली होती आणि त्यांना GSमध्ये मार्क येतील। आणि एवढं लक्षात ठेवा की या स्पर्धेमध्ये म्हणजे परीक्षक अधिकारी म्हणजे याचं पे स्केल आपल्याला PSI लेवलचं आहे। त्याच्यामुळं ग्रुप बी असन, राज्यसेवा असन, ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे सिलेक्टेड काही पोरांनी STI झालेल्या पोरांनी सुद्धा इकडं फॉर्म भरलेला आहे आणि आपली स्पर्धा अजून अप केली, वाढवलेली आहे। जसं आपलं पुरवठा इन्स्पेक्टर म्हणजे पुरवठा निरीक्षकच्या जागा होत्या ना, त्या पद्धतीने तर पण स्पर्धा टप झाली आहे। त्याचा पण जवळजवळ 9 शिफ्टमध्ये पेपर झाला होता आणि याचा पण 9-10 शिफ्टमध्ये पेपर आहे। त्याच्यामुळं तुम्ही लक्षात ठेवू शकता की याचा म्हणजे टॉप लेवलला जाणार आहे। जवळजवळ मला तरी वाटतं 85च्या वरती जर तुमचे ॲक्युरेट येत असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात, नाहीतर मग खरोखर अवघड इथं पण सिलेक्शन होणं। बाकी पोस्टमध्ये कमी कट ऑफ जाऊ शकतो, जसं की असं वरिष्ठ लिपिक याचा कट ऑफ कमी जाऊ शकतो। तुम्ही बघितलंच असन पुरवठा निरीक्षकमध्ये पण लिपिकच्या जागा थोड्याच होत्या, पण त्याचा कट ऑफ जवळजवळ 10 ते 12 मार्कांनी कमी लागला होता याच्यापेक्षा, आपल्या पुरवठा निरीक्षकपेक्षा। म्हणजे अशा पद्धतीने वरिष्ठ लिपिकचा कट ऑफ कमी जाऊ शकतो, पण हे संरक्षण अधिकारीचा पण कमी जाऊ शकतो थोडा परीक्षक अधिकारीपेक्षा। पण याचा कट ऑफ बऱ्यापैकी चांगला जाईन असं तरी वाटतं मला, 85+। जर तुमचे स्कोअर करेक्ट येत असतील तर तुम्ही थोडेफार सेफ झोनमध्ये आहात। आणि माझा परीक्षा अनुभव असा होता की मला मराठी सोपं गेलेलं आहे, रिजनिंग बुद्धिमत्ता झाल्यामुळे ते पण एकदम सोपं गेलेलं आहे। तिथून राहिला विषय इंग्लिशचा, तर इंग्लिश आपले बऱ्यापैकी चांगले असल्यामुळं 20पर्यंत तरी माझे ॲक्युरेट येतीलच, त्याच्या प्लस पण येऊ शकतात आन्सर केल्यावर, तर
कळून येईन सगळं काय. त्याच्यानंतर राहिला विषय GSचा. तर GSचं मी कंबाईनची आता तयारी केलेली होती, त्याच्यामुळं कंबाईनमध्ये पण मला 57.5 स्कोर आलेला आहे. त्यामुळं कंबाईनचं पण मला इतिहास पण एकदम सोपं वाटलं आणि पॉलिटी पण सोपंच वाटलं. म्हणजे बाकी थोडेफार करंटमध्ये चुकले तर चुकू शकतात, पण करंटमध्ये पण थोडं जर ॲनालिटिकल पद्धतीने जर गेलं तर तुमचे बऱ्यापैकी स्कोर येऊ शकतो जर तुम्ही विश्लेषणात्मक जर प्रश्न, कारण वेळ भरपूर आहे आपल्याकडे, 30 मिनटं आहे आणि 6-7च क्वेश्चन तुमच्याकडे GSचे येऊ राहिले आणि GSच्या क्वेश्चनला 1-1 मिनटं लय झाला. प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग पूर्णपणे वाचून पूर्णपणे आन्सर देण्यासाठी 1 मिनटामध्ये क्वेश्चन होऊन जातो. पण थोडंफार विश्लेषणात्मक जर गेले तुम्ही तर तुमचा आन्सर येण्याची बऱ्यापैकी प्रॉबॅबिलिटी आहे. तर अशा पद्धतीने आपला अनुभव होता एक्झाम विश्लेषणाविषयी. जर तुमचा काय किती स्कोर येतो, काय असेल तुमची काही कमेंट असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि जर व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.